नमस्कार मित्रांनो, मी मधुकर कोरडे. जीवनातील संघर्ष या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो. तर तुम्हाला आज आहे ना, शेतकऱ्याच्या जीवनाबद्दल थोडीशी माहिती सांगतो. बघा, हे गव्हाला पाणी भरायचं काम चालू आहे. लाईटीचे वांदे, त्याच्यामध्ये मोटर पाणी बघा कशी मारते, ते पण तुम्हाला दाखवतो. 7.5 HP मोटर आहे. पाणी किती मारते बघ. हे असं आहे शेतकऱ्याचं. दिवसभर उभं राहायचं, 4 वाफे भरायचे. वरून लाईटीचा 1 तास येते, 4 तास जाते. आणि मुख्यमंत्री म्हणतात की शेतकऱ्याला लाईट फुकट आहे. लाईट फुकट आहे हो, पण भरणं होत नाही ना. भरणं तर व्हायला पाहिजे. बघा, सकाळ बसून आहे ना, 1 2 3 4 वाफे भरले बरं का. लय पाणी वजं मारते मोठं, व्होल्टेजच पुरत नाही. ते नेमक्या आमच्या इकडंच बोंब आहे का सारे महाराष्ट्रामध्ये बोंब आहे तेच कळत नाही. मित्रांनो, कॉमेंट करून सांगा सर्वजण, म्हणजे मग मला पण कळत का काही कंप्लीट करावं की नाही करावं. इकडं सबस्टेशनवाले का कंप्लीट करू नये, पण ते लोड देतीलच याची गॅरंटी नाही हो. बघू आता किती दिवस लागा ते भरायला. अजून 1 2 3 4 5 6 वाफे राहिले अजून. इकडं वांगे लावेले बा. वांग्याला तर पाणीच भरता नाही राहिलं. इकडं समोर दिसतंय तो रामशीस किल्ला आहे. आणि हा आहे ना, एक जवळची टेकडी म्हणून रामटेक आहे आमच्या इथं. रामटेक या नावाने ओळखलं जातं. आणि इकडं पुढं आहे ना, मला दिसणार नाही बहुतेक, इकडं वणीगडाची लाईन आहे ती सप्तशृंगी देवीची. बघा, ती पण झूम करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. दिसत का नाही काय सांगता येत नाही. बघा मित्रांनो, अजून आपल्याला या यूट्यूब चॅनलबद्दल एवढं काही नॉलेज नाही, तरी पण आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो मी. इकडं दिंडोरी आहे. बघा, गावाला पाणी भरता भरता गावाची वाढसुद्धा होत नाही. काय करणार आहे, लाईटच पुरत नाही. तर रात्रीची लाईट येते तर बिबटे गागात आहे. त्याच्यामुळं घरामध्ये गपचूप जाऊन झोपून घ्यावं. कारण बिबट्याचा आला झाला तर कुठं उपाशी राहिलेलं बरं, फुकट मारण्यापेक्षा. जेव्हा इकडं गावताचं जंगल आहे, त्याच्यामुळं रात्रीचे काही पाणी भरता येत नाही. याची परिस्थिती. तर मित्रांनो, नवीन चॅनल तयार केलं आहे, काही चुकलं असेल तर आपल्याला माफ करा बरं. धन्यवाद.